CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच भव्य दिव्य स्वरूपात आणि मिरवणूक काढून साजरी करण्यात आली। जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात सम्यक समन्वय समितीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील जयस्तंभ चौकामध्ये असलेल्या महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक आणि महार बटालियनच्या माजी सैनिकांकडून मोटरसायकल रॅली काढत छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना देत स्मारकासमोर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। या मिरवणुकीमध्ये समन्वय समितीच्या सदस्यांसह शहरातील समविचारी नागरिक, त्याचबरोबर इतर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवशाहूप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गेल्या वर्षभरापासून समन्वय समितीच्या वतीने विविध महामानवांच्या जयंती, स्मृतिदिन साजरा केला जातो। यापुढे देखील छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। आज आम्ही सम्यक समन्वय समितीच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी करीत आहोत। आम्ही समन्वय समितीबद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छिते मी की आम्ही सम्यक समन्वय समितीची स्थापना गेल्या 1 वर्षामध्ये केलेली आहे। 1 वर्षामध्ये आम्ही सर्वात पहिला उपक्रम महाबोधी महावीर आंदोलन मुक्ती आंदोलन केलेला आहे आणि त्यानंतर प्रत्येक महापुरुषाची जयंती आम्ही साजरी करीत आलेलो आहे। आणि समितीचा उद्देश एकच आहे की समन्वय साधायचा आहे। समन्वय या गोष्टीचा आहे की आज शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने एकच समन्वय साधलेला आहे की सम्यक समन्वय समितीमध्ये पुरुषांच्या बरोबरीला आम्ही ज्या महिला आहे त्या पहिल्याच वेळेस काम करीत आहोत। याच्या अगोदर कधी कुठल्याही समितीमध्ये महिला काम करीत नाहीये। सम्यक समन्वय समितीमध्ये फक्त महिला पण नाही, पुरुष पण आणि महिला पण सोबत काम करीत आहे। आम्ही जिल्ह्यात पहिल्याच वेळेस रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि यापुढेही भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन करू असे आश्वासन देऊन थांबते। जय भीम। नमस्कार, जय भीम, जय शाहू। आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सम्यक समन्वय समितीच्या वतीने बुलढाणा शहरामध्ये सर्वात प्रथम साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानगाव परिषदेमध्ये सांगितलं होतं की माझी जयंती नाही साजरी झाली तरी चालेल, परंतु छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही सणासारखी साजरी करा आणि एक दिवाळी म्हणून साजरी करा। तर त्याचाच उतराई होण्याकरिता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश पुढे नेण्याकरिता आज आमच्या सम्यक समन्वय समितीच्या वतीने व शहरातील समविचारी जे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला धरून चालणारे लोक आहेत त्यांच्या समन्वयाने आम्ही लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती या ठिकाणी आज मोठ्या स्वरूपामध्ये साजरी केलेली आहे। तर या दिवशी एक सांगावंसं वाटेल की छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये आरक्षण दिलं आणि एक शिष्यवृत्ती देऊन बाबासाहेब हे उच्च शिक्षण घेऊ शकले व बाहेर देशात जाऊन शिक्षण घेऊ शकले। आणि त्याचाच एक संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका समाजालाच आरक्षण दिलं नाही तर सर्व 18 पगड जातीचे 85% बहुजन समाजाला यामध्ये सामावून घेऊन आरक्षण दिलं। तेव्हाच आपण आज बघतो आहोत की IAS अधिकारी असतील, SP असतील, कलेक्टर असतील, यापेक्षाही मोठमोठ्या पदावर हे लोक गेलेले आहेत। आणि त्याचबरोबर त्याच आरक्षणाच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांनी जो अधिकार दिला मतदानाचा, त्यामध्ये देखील महिलांना कुठलंही शिक्षण नसताना सरपंच होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते महिला, तर ही फक्त केवळ आणि केवळ राजर्षी शाहू महाराजांची। आज 26 जून 2026 आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती। आज बुलढाणा शहरात सम्यक समन्वय समिती व समविचारी संघटना, संघ, बौद्ध उपासक संघ, त्याचप्रमाणे यश सेवा सिद्धी संघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच अजून समविचारी संघटना यांच्या वतीने आपण बुलढाणा शहरात साजरा करत आहोत। या जयंती उत्सव साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश हा आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानगाव परिषदेमध्ये जो सर्वांना आदेश दिला होता व घोषणा केली होती, त्या घोषणेप्रमाणे असं सांगितलं होतं की माझी जयंती नाही साजरी करू शकत असाल तरी चालेल, परंतु आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात आणि थाटामाटात साजरी करावी। त्याच अनुषंगाने सम्यक समन्वय समितीच्या माध्यमातून बुलढाणा शहरामध्ये येथे आज या वर्षीपासून
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचे आयोजित केलेले होते. त्या अजूनही यापुढेही पुढील वर्षी किंवा त्यापुढेही सम्यक समन्वय समिती व बुलढाणा शहरातील सर्वच समविचारी संघटनांना सोबत घेऊन यापेक्षाही मोठी भव्य दिव्य जयंती इथे राजश्री छत्रपती शाहू महाराजांची साजरी करू अशी मी या प्रसंगी आश्वासन देतो. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.